हॅलो फ्रेंड्स, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण आपल्यासाठी एक खास साईट घेऊन आलेलो की आहे प्रिस्टीन ॲलोरे, जे की खराडीमध्ये आहे. याचा पूर्वी पण आपण याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण त्यामध्ये जो फ्लोर प्लॅन होता तो थोडासा चेंज यामध्ये झालेला आहे. त्यासाठी आपण हा नवीन व्हिडिओ अपडेट करत आहोत आणि यामध्ये आपण पूर्ण बिल्डिंगची व्हिजिट केलेली आहे. ॲक्च्युअल फ्लॅटसुद्धा आपण याचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अपडेट्स मिळत राहतील. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपण याची बेसिक माहिती पाहूया. तर याचा स्कीम कोड आहे 802A आणि B. लोकेशन याचं खराडी आहे. यामध्ये 1 BHK एकच फ्लॅट आहे आणि 2 BHK हे 49 फ्लॅट्स आहेत. भरपूर संख्या आहे 2 BHKची. ज्याचा कार्पेट एरिया आहे 1 BHKचा 402 आणि 2 BHKचा आहे 544. LIG इन्कम ग्रुपसाठी स्कीम आहे. याचं डिपॉझिट आहे 20,708 रुपये आणि 1 BHKची प्राईज आहे 20 लाख रुपये आणि 2 BHKची प्राईज आहे जवळजवळ 26,30,000 रुपये. यामध्ये ॲडिशनल चार्जेस पण असतील, नंतर ॲड होतील. तर याचे प्रोजेक्टचे डिटेल आपण पाहूया. तर याचं डेट ऑफ कम्प्लिशन जे आहे ते 31/12/2027 आहे. या प्रोजेक्टला लिटिगेशन्स आहेत, पण त्या कशा आहेत याबद्दल आपल्याला पूर्ण डिटेल माहिती नाही आहे. पण या लिटिगेशन्स या प्रोजेक्टला आहेत. या प्रोजेक्टमध्ये टोटल 8 विंग्स आहेत. म्हाडाची बिल्डिंग जी कॉमन बिल्डिंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत, जे की सी विंग आहे आणि टोटल 5 एकरमध्ये हा प्रोजेक्ट आहे. आता या आपण म्हाडाचे फ्लॅट ज्या बिल्डिंगमध्ये आहेत त्या बिल्डिंगची डिटेल पाहूया. तर यामध्ये सर्व 8 विंग सर्व 14 फ्लोअरचे आहेत. म्हाडाची विंगसुद्धा 14 फ्लोअरचीच आहे आणि म्हाडाच्या विंगमध्ये पर फ्लोअरला 6 फ्लॅट्स आहेत. 3 लिफ्ट्स आणि 2 स्टेअरकेसेस देण्यात आलेले आहेत आणि पॅसेज जो आहे मधला तो 1.5 मीटर असा आहे देण्यात आलेला आहे. आता याचे थोडे 3D व्ह्यूज आपण पाहूया बिल्डिंगचे कशा पद्धतीने आहेत. रेक्टँगल शेपमध्ये ही बिल्डिंग आहे. पूर्ण सर्व विंग्स रेक्टँगल शेपमध्ये आहेत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आहेत. ही वरून तुम्हाला बिल्डिंग असे दिसते रेक्टँगल शेपमध्ये. चारीकडून बिल्डिंग्स आहेत आणि मध्ये पूर्ण ॲम्युनिटी स्पेस आहे. फ्रंट साईडला एक कमर्शियल बिल्डिंगसुद्धा आहे. हे तुम्ही बघू शकता की मिडलमध्ये स्विमिंग पूल वगैरे असं सर्व ॲम्युनिटीज मिडलमध्ये आहेत सर्व. आणि या ॲम्युनिटीज सर्व म्हाडा फ्लॅटलासुद्धा असणार आहेत, कारण कॉमन बिल्डिंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. तर यामध्ये तुम्हाला वेगळं करता येणार नाही त्यांना. आता आपण म्हाडा फ्लॅट जे सीविंगमध्ये नेमके कोणत्या फ्लोअरला आहेत ते पाहूया. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की स्क्रीनवर 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th अँड 9th फ्लोअरवर, म्हणजे पर फ्लोअर इथे 6 फ्लॅट्स आहेत. टोटल 42 फ्लॅट्स आहेत 7 फ्लोअरला या. आणि 8th फ्लोअरला जो आहे रिफ्यूज एरिया देण्यात आला आहे, त्यामुळे 2 BHK 5 आहे तिथे आणि एक 1 BHK तिथे देण्यात आलेला आहे. आणि 10th फ्लोअरला जे आहेत की 2 2 BHK देण्यात आले आहेत आणि बाकीचे फ्लॅट्स त्यामध्ये बिल्डरचे आहेत. तर अशा पद्धतीने फ्लॅटचं लोकेशन आहे सर्व. आणि या पूर्वीच्या प्लॅनमध्ये म्हाडा फ्लॅट जे आहेत ते 7 फ्लोअरच्या वर होते आणि आता इथे नवीन प्लॅनमध्ये 2nd फ्लोअरच्या पासून स्टार्ट झालेले आहेत. तर पूर्वीच्या प्लॅनमध्ये 7च्या वर सर्व फ्लॅट, म्हणजे 7 ते 14पर्यंत म्हाडा फ्लॅट्स होते आणि आता 2 ते 9-10पर्यंत म्हाडा फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. तर याचा आपण आता फ्लोअर प्लॅन पाहूया कशा पद्धतीने आहे. नवीन फ्लोअर प्लॅन जो अपडेटेड आहे तुम्ही पाहू शकता. हा सी बिल्डिंगचा प्लॅन आहे आणि दुरुस्ती पण इथे लिहिलेली आहे त्यांनी. तर हा आहे आपला 2nd, 3rd आणि जसं मी तुम्हाला सांगितलं 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th आणि 9 या फ्लोअरसाठी हा प्लॅन आहे. तुम्ही पाहू शकता इथं मेन्शनसुद्धा केलेलं आहे इन्क्लुझिव्ह हाऊसिंग, म्हणजेच ते म्हाडाच फ्लॅट्स आहेत. तर हे हा पूर्ण फ्लोअरचा प्लॅन आहे हा. यामध्ये तुम्ही पाहू शकता एका साईडला 4 फ्लॅट्स आहेत आणि एका साईडला 2 फ्लॅट्स आहेत. मध्ये 1.5 मीटरचं पॅसेज आहे आणि इकडे 2 लिफ्ट्स आहेत आणि त्या साईडला 1 लिफ्ट आहे आणि 2 स्टेअरकेससुद्धा देण्यात आलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित हा सुटसुटीत असा प्लॅन आहे पूर्ण. हा तुम्ही पाहू शकता इकडे लिफ्ट आहे. इकडे 4 फ्लॅट्स आहेत. समोरासमोर डोर्स आहेत 4 फ्लॅटचे
आणि इकडे 2 फ्लॅट्स आहेत. इकडे एक मध्ये लिफ्ट आलेली आहे आणि इकडे साईडला 2 इकडे लिफ्ट आहेत आणि 2 स्टेअरकेसेससुद्धा आहेत. तर याचा आता आपण फ्लॅटचे डायमेन्शन्स पाहूया कशा पद्धतीने आहेत. तर सर्व फ्लॅटचे डायमेन्शन जवळजवळ एका कसे आहेत. तर यामध्ये हॉल जो आहे तो 10.5 बाय 15 एवढा प्रशस्त असा मोठा हॉल देण्यात आलेला आहे. आणि हॉलला जी बाल्कनी आहे ती 10.5 बाय 5.87 म्हणजे जवळजवळ 6 फूट आहे. 10.5 बाय 6 फूट एवढी मोठी बाल्कनी सुद्धा इथं देण्यात आलेली आहे. किचन जे आहे 7.5 बाय 7.5 आहे. किचनला ड्राय बाल्कनी आहे 7.5 बाय 3.25 फूट. चिल्ड्रन्स बेडरूम जी आहे ती फक्त जरा इथं 10 बाय 8 एवढीच आहे. आणि मास्टर बेडरूम जी आहे 10 बाय 10 आहे. आणि मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. आणि अटॅच टॉयलेट बाथरूम आणि कॉमन टॉयलेट दोन्हींचं माप 7 बाय 5 एवढं आहे. म्हणजे टॉयलेट बाथरूमसुद्धा खूप मोठे आहेत. अशा पद्धतीने हा एकंदरीत पूर्ण याचे डायमेन्शन्स आहेत. तर सर्व फ्लॅट जवळजवळ सारखेच आहेत. तुम्ही मॅपवरसुद्धा पाहू शकता. आणि तुम्हाला अगर याचा कॉपी पाहिजे असेल, PDF फाईल पाहिजे असेल तर मला तुम्ही माझ्या चॅनलवर रिप्लाय करा. मी तुम्हाला तिथे अपलोड करून देईन नवीन फ्लोर प्लॅन. तर हा आता पाहू शकता की तुम्ही हा 8th फ्लोअर आहे. 8th फ्लोअरला तुम्ही पाहू शकता की 5 2 BHK आहेत आणि हा एक रिफ्यूज एरिया आहे. आणि इथेच एक 1 BHK देण्यात आलेला आहे. 1 BHK माप पण जवळजवळ सारखं आहे. हॉलचं किचनचं दोन्हीला पण ड्राय बाल्कनी आहे, ओपन बाल्कनी आहे. आणि बेडरूम माप थोडंसं इथं मोठं आहे. 10 बाय 12-13 असं माप आहे. 10 बाय 11-12 असं माप आहे बेडरूमचं. अशा पद्धतीने हा 1 BHKसुद्धा खूप चांगला आहे. आणि त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की 10th फ्लोअरला इथं म्हाडाचे 2 फ्लॅट्स आहेत आणि बाकी 4 फ्लॅट जे आहेत ते बिल्डरचे आहेत. हा 10th फ्लोअर प्लॅन आहे. तर आता आपण अशा पद्धतीने हा पूर्ण फ्लोअर प्लॅन आपल्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तर याचा ॲक्च्युअल साईट व्हिडिओ आता आपण पाहूया की जो आपण ॲक्च्युअल साईटवर जाऊन बनवलेला आहे. आणि फ्लॅटचासुद्धा व्हिडिओ आपण इथं पाहणार आहोत पूर्णपणे. यात आपण खराडी बायपास ते हडपसर जो रोड आहे त्या रोडवरती ही साईट आहे. आणि मी जे आता मार्क करतो आहे ती ही बिल्डिंग आहे म्हाडाची. पाहू शकता मी सर्व अंडर कन्स्ट्रक्शन आहे. हा न्यू अपडेटेड व्हिडिओ आहे याचा. पाहू शकता की अजून फ्लोरचं काम चालू आहे. आपण बिल्डिंगच्या आतमध्ये जाऊन सुद्धा पूर्ण फ्लॅटचा व्हिडिओ बनवलेला आहे. तोही आपण पूर्णपणे पाहू शकता. चला आपण बिल्डिंगमध्ये जाऊया. या साईडला तुम्ही पाहू शकता की खराडी बायपास हडपसर रोड या साईडला आहे. एकदम प्राईम लोकेशनला ही साईट आहे. भव्य प्रशस्त असं याला पार्किंगसुद्धा आहे. इकडे आहे सी बिल्डिंगकडे आपण आता चाललो आहे. ही तुम्हाला साईड इथे हे बी विंगचं स्टेअरकेसेस इथे आहेत. बी विंगच्या पूर्णपणे खाली पार्किंग आहे. लोअर ग्राउंडला पार्किंग आहे. सी विंग फ्लॅट कसे आहेत. तर फर्स्ट फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स नाहीत तर सेकंड फ्लोअरपासून म्हाडाचे फ्लॅट स्टार्ट्स होतात. 2nd, 3rd, 4th, 6th असं आहेत फ्लॅट्स म्हाडाचे.
पाहू शकता तुम्ही की इकडे लिफ्ट वगैरे दिसत आहेत. लिफ्ट आहे. तिकडे 2 फ्लॅट्स आहेत आणि इकडे 2 फ्लॅट्स आहेत माडाचे. 1 आणि 2 आणि सेम त्या साईडला इकडे 1 आणि 2 असे फ्लॅट्स आहेत. मधला हा पॅसेज आहे आणि त्या साईडला माडाचे 2 फ्लॅट्स आहेत. म्हणजे टोटल 6 फ्लॅट्स आहेत एका फ्लोअरला. इकडे तुम्हाला लिफ्ट दिसू शकते. हा एक फ्लॅट आहे इकडे आणि हा एक फ्लॅट आहे. म्हणजे टोटल 6 फ्लॅट आहे. या साईडला 2 आणि त्या साईडला 4 असे फ्लॅट्स आहेत. तर आपण एक फ्लॅट पाहूया कशाबद्दल आहे. ही एंट्री आहे. एंट्री बघू शकता तुम्ही. हॉल आहे सुरुवातीलाच. हॉलसुद्धा डायमेन्शन हॉलचे चांगले आहेत. एकदम बघू शकता तुम्ही गॅलरीसुद्धा खूप मोठी आहे या हॉलला. एकदम प्रशस्त अशी आहे गॅलरी. आणि समोर तुम्हाला दिसतंय की प्लिंथ फ्लोअर आहे. तिथे ॲमेनिटीज आहेत. हा हॉल आहे. आता आपण इकडे याचं किचन पाहूया कसं. हे बाथरूम आहे. कॉम्पॅक्ट बाथरूम आहे. त्याचा साईजला खूप चांगला आहे. हे आहे मास्टर बेडरूम. बघा मास्टर बेडरूमचा खूप मोठी विंडो देण्यात आलेली आहे आणि मास्टर बेडरूमला एक अटॅच टॉयलेट बाथरूमसुद्धा आहे. ही चिल्ड्रन्स बेडरूम आहे. यामध्ये सामान काही ठेवलेलं लॉक केलेलं आहे आणि याला सुद्धा पाहू शकता की प्रशस्त एक विंडो आहे आणि साईजसुद्धा याची चांगली आहे. यामध्ये एंट्रीला तुम्हाला पाहू शकता की हॉल अँड किचन एंट्रीलाच आहेत. आणि इकडे या साईडला किचन आहे. किचनला सुद्धा एक ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे. किचनसुद्धा एक चांगलं व्यवस्थित आहे. एकदम मापात एकदम ओके आहे. आणि ही ड्राय बाल्कनी आहे किचनसाठी. ड्राय बाल्कनी म्हणजे प्रत्येक फ्लॅटला इथं 2 बाल्कनी देण्यात आलेल्या आहेत. एक किचनला आणि एक हॉलला. हा एक फ्लॅट आहे. आपण दुसरा फ्लॅट पाहूया या साईडचा. जे एका साईडला 4 फ्लॅट आहेत त्यामध्ये दुसरा फ्लॅट हा असा आहे. डायमेन्शन सर्व आहे. काही पण नाही डायमेन्शनमध्ये. तर हे याचं पाहू शकता की सुरुवातीला किचन आहे. म्हणजे एंट्रीला सुरुवात एका साईडला किचन एका साईडला हॉल असा आहे. ड्राय बाल्कनी तुम्हाला दिसत आहे इथे. हा हॉल. इथे सुद्धा चिल्ड्रन्स बेडरूम लॉक केलेली आहे आणि सामान काही ठेवलेलं आहे तिथे. आणि ही मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम सुद्धा आहे. थर्ड फ्लोअरला दाखवूया कसं आहे. सेकंड फ्लोअर हा आहे. फर्स्ट फ्लोअरला तुम्ही पाहू शकता की फर्स्ट फ्लोअरला हा प्लिंथ फ्लोअर आहे. पूर्ण ह्याच्या खाली सुद्धा पार्किंग आहे. पूर्ण हा स्लॅब टाकलेला आहे इथे आणि ह्याच्या खाली पार्किंग आहे. आणि ते पूर्ण ॲमेनिटीजसुद्धा यामध्येच आहेत. खूप त्यांनी जागा सेव्ह केलेली आहे. चांगला प्लॅन केलेला आहे. फर्स्ट फ्लोअरचे जे गॅलरी वगैरे आहे ते ॲमेनिटीच्या साईडलाच येते. आणि फर्स्ट फ्लोअरला माडाचे फ्लॅट्स नाही आहेत. आपण पाहू शकता हा फर्स्ट फ्लोअर आहे. सर्व फ्लॅट सेमच आहेत. आता या साईडचा आपण जो मार्केट रेट आहे तो कॅम्पॅरिझन आपण पाहूया. यामध्ये जे बिल्डर फ्लॅट्स आहेत याचं आपण 99 एकरवर चेक केलेलं आहे. तर 665 कार्पेट एरिया असणारा फ्लॅट 95 लॅक्स असं शो करत आहे अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये. आणि न्यू लॉन्चमध्ये थोडीशी किंमत कमी आहे. पण आपला फ्लॅट त्यामुळे पण यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शनचे तुम्हाला डिफरन्स दाखवलेला आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की 14,285 स्क्वेअर फूट असा माप पडतं बिल्डर फ्लॅटचं.
आणि म्हाडा फ्लॅट जो आहे 5,790 पर स्क्वेअर फूट एवढा पडत आहे. तर खूप रेट कमी लावलेला आहे इथं म्हाडाने. यामध्ये आपण ॲडिशनल चार्जेस 5.2 लॅक्स असे अश्यूम केलेले आहेत. यामध्ये कमी होऊ शकतं आणि जास्तही होऊ शकतं, तर ते बिल्डरवर डिपेंड आहे. या एरियामध्ये रेंटचा जर विचार केला तर तुम्हाला 25 ते 30,000 रुपयेपर्यंत रेंट 2 BHKसाठी आरामात मिळू शकतो. यामध्ये काहीच शंका नाही आहे. या फ्लॅटचा जर ओपिनियन बघाल माझं, तर ॲडव्हान्टेजेस तुम्ही बघितले तर याचं प्राईम लोकेशन आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी हा खूप चांगला प्रोजेक्ट आहे. इथे तुम्हाला चांगले रिटर्न्स नक्कीच भेटणार आहेत. चांगलं रेंटसुद्धा इथे भेटणार आहे. सर्व ॲम्युनिटीज आहेत, त्यामुळे तुम्हाला असं वाटणार नाही का म्हाडा फ्लॅट आहे. कॉमन फ्लॅटसुद्धा हा असंच वाटतो आहे, कॉमन फ्लॅटसुद्धा. आणि प्राईससुद्धा याची खूप कमी आहे. आणि डिसॲडव्हान्टेज फक्त मला एवढंच वाटते की याला फक्त लिटिगेशन्स आहेत, आणि ते लिटिगेशन्स कसे आहेत हे याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नाही आहे, त्यामुळे आपण त्याच्याबद्दल काही जास्त सांगू शकत नाही. पण लिटिगेशन्स अगर किरकोळ स्वरूपाचे असतील किंवा तर हा फ्लॅट खूप चांगला आहे. तर या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही नक्की अप्लाय करा. व्हिडिओला एंडपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.